पुढची बातमी पंढरपुरातून। पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा आज माघ शुद्ध पंचमी वसंती पंचमी निमित्त संपन्न होतोय। पंढरीतील विठ्ठल मंदिरात या सोहळ्याची परंपरेनुसार तयारीची धामधूम सुद्धा सुरू आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट सुद्धा करण्यात आली। सुमारे 3.5 ते 4 टन फुलांचा आणि 1 टन उसाचा वापर यामध्ये करण्यात आला। या विवाह सोहळ्यासाठी बंगळुरूहून खास पोशाख सुद्धा प्राप्त झालाय। हा विवाह सोहळा परंपरेनुसार पार पाडण्यात येणार आहे। हे दृश्य आपण सध्या पाहतोय। पंढरपूरमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। शाही विवाह सोहळा विठ्ठल रुक्मिणीचा या ठिकाणी पार पडेल आणि यासाठी विशेष म्हणजे बंगळुरूहून खास देवासाठी पोशाख सुद्धा या ठिकाणी आल्याचं बघायला मिळत आहे। दोन दृश्य आपण सध्या पाहतो। एका ठिकाणी पंढरपूरमध्ये जी मंदिरात सजावट करण्यात आलेली आहे त्या तिकडची ही दृश्य आणि दुसऱ्या दृश्यांमधून शाही विवाह सोहळा नेमका कसा पार पडेल त्याची ही दृश्य आपण आज माघ शुद्ध वसंत पंचमी निमित्त आज पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा पार पडतोय। आपण एकंदरीत पाहिलं तर विठ्ठल भक्त भारत भुजबळ पुणे येथील भारत भुजबळ या विठ्ठल भक्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जवळपास 5 टनाच्या फुलांनी सजावट करण्यात आलेली आहे। सोळखांबे असेल, विठ्ठल गाभारा असेल, सभा मंडप असेल, या ठिकाणी जवळपास झेंडू असेल, अस्टर असेल, अशा विविध फुलांनी सजावट करण्यात आली आहे। आज आपण एकंदरीत पाहिलं तर आज खरं तर विठ्ठल भक्तांसाठी एक आनंदाचा क्षण मानला जातो। राज्यभरातून नव्हे तर भारत देशभरातून आज पंढरपूरमध्ये शाही विवाहासाठी विठ्ठल भक्त आज पंढरपूरमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपण एकंदरीत पाहिलं सकाळपासून आज विठ्ठल मंदिरामध्ये लगीनघाई सुरू आहे आणि आपण एकंदरीत पाहिलं तर आज सकाळी काकडा आरती झाल्यानंतर विठ्ठलाला पांढरा पागोटा घातला जातो। पांढरा पोशाख हाही बंगळुरूमधून आलेल्या विठ्ठल भक्तांकडून घातलेला आहे आणि आजपासून रंगपंचमी पर्यंत आज विठ्ठलाच्या अंगावर गुलाबी रंग टाकला जातो। आज एकंदरीत आपण पाहिलं तर आज 12 वाजता विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा पार पडतो आणि आपण एकंदरीत पाहिलं तर आज पंढरपूरमध्ये या शाही विवाहासाठी राज्यभरातून भाविक मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।